ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने 10वी आणि 12वीमध्ये उत्तीर्ण झालेल्या ठाणे शहर दैनिक पत्रकार संघातील सभासदांच्या पाल्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता। हा कार्यक्रम ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील नरेंद्र भल्लाळ सभागृहामध्ये आयोजित केला होता। या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव, त्याचबरोबर नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के तसेच ठाणे वैभवचे संपादक मिलिंद बल्लाळ यांची देखील येथे उपस्थिती लाभली। उपस्थित मान्यवरांचा या ठिकाणी ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला। तर नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांचा ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने या ठिकाणी आवर्जून जाहीररित्या सत्कार करण्यात आला। त्याचबरोबर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ठाणे महानगरपालिकेने वितरित केलेल्या सदनिकांची NOC, संघाचे ओळखपत्र आणि मेडिक्लेम कार्डचे वितरण देखील करण्यात आलं। त्याचबरोबर 10वी आणि 12वीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी पारितोषिक तसेच भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान देखील करण्यात आला। या प्रसंगी ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप मावी, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे, कार्याध्यक्ष विकास काटे, सरचिटणीस निलेश पानमन, सहचिटणीस गणेश थोरात यांसह इतर पदाधिकारी येथे उपस्थित होते। त्याचबरोबर यावेळी ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देखील केले। तसेच भविष्यासाठी या ठिकाणी कानमंत्र देखील त्यांनी दिल्या। त्याचबरोबर उत्तम भविष्यासाठी या ठिकाणी उपस्थित मान्यवरांनी मुलांना आवश्यक असणारा असा मूलमंत्र देखील या ठिकाणी दिला। अशा प्रकारे हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या सदस्यांचं मोलाचं सहकार्य लाभलं। तर उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी खासदार नरेश म्हस्के यांनी भरभरून शुभेच्छा देखील दिल्या। तसेच या संपूर्ण कार्यक्रमामागील मुख्य उद्देश ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितला। सर्व मान्यवरांचे आभार। पुन्हा एकदा सर समोर सर ठाणे अंक उदयभान पांडे, जयश्री शेट्टी, मी नाव घेतो जरा पटपट आला। कारण पत्रकारांचे फोटो जे आम्ही कमी असतात त्यामुळे ऐकू सर अण्णा धन्यवाद। लाजणं वाजिब आहे। समोर सर अशा वेळेला त्या मुलांचा सत्कार होत असताना आपला फोटो थँक्यू पांडेजी आता यानंतर मी अनुपमा मुंडे यांची चिरंजीव अथर्व सर 12वीमध्ये उत्तीर्ण झाले। तर हे करूया सर समोर पद्मजा दिलीप शिंदे 12वी उत्तीर्ण झालेली आहे। त्यानंतर पुढे पूर्वा हेमलता जयकुमार आचार्य, माळवी साहेब आणि हे सर्व मंडळी जे आहे करत आहोत। असं राहा साहेब। हो सर मी नाव सर इकडे सर समोर सर। कारण पत्रकारांचे फोटो जे आम्ही कमी असतात त्यामुळे धन्यवाद। लाजणं वाजिब आहे कारण आपण कधी फोटो पुढे जात नाही, पण अशा वेळेला त्या मुलांचा सत्कार होत असताना आपला फोटो त्या ठिकाणी त्यांना देखील आता यानंतर मी 12वीच्या यानंतर कीर्ती लक्ष्मण अनुपमा मुंडे यांची चिरंजीव अथर्व हे देखील 12वीमध्ये उत्तीर्ण झाले। पद्मजा दिलीप शिंदे, क्या बात है। दिलीप शिंदे
साहेब इकडे सर इकडे बघा. 12वी उत्तीर्ण झालेली आहे. त्यानंतर पुढे शिंदे भाग लावा ना. हेमलता जयकुमार आचार्य. हेमलता प्रतीक्षा आणि हे सर्व मंडळी जी आहे ही 12वीला ठाणेश्वर दैनिक पत्रकार संघाने पत्रकारांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांच्या मुलांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्याचबरोबर त्यांची जी घरं मिळालेली आहेत त्यावरती कर्ज घेणं वगैरे सगळ्या अडचणी येत होत्या आणि त्याकरता एनओसीचा जो विषय होता तो एनओसीचा विषय सुद्धा त्यांनी सोडवलेला आहे. त्याच्या सुद्धा पत्राचं वाटप, त्याचबरोबर मेडिक्लेम जो पत्रकारांसाठी उपलब्ध केलेला आहे त्याचं सुद्धा वाटप हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता आणि खासदार म्हणून माझा सत्कार या ठिकाणी केलेला आहे. पत्रकार संघाचे मी या ठिकाणी ठाणेश्वर दैनिक पत्रकाराचे खास करून अभिनंदन करेन. आपले सर्व पत्रकार मित्र आहेत ते सतत ह्याच्यावरती असतात, फील्डवरती असतात. मुलांकडे लक्ष देणं त्यांना जमत नसतं, म्हणून त्यांचे घरातले जे महिला वर्ग असतात त्या मुलांचा अभ्यास घेऊन त्यांना हे करणं आणि आपली मुलं शिकली त्यांचा गुणगौरव केला पाहिजे, त्यांच्यामध्ये उत्साह निर्माण केला पाहिजे ह्या एका उद्देशाने पत्रकार संघाने मुलांचा गुणगौरव समारंभ आणि पहिल्यांदाच ठाणेश्वर दैनिक पत्रकार संघाने नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के साहेब यांचं सत्काराचं आयोजन केलं होतं. त्याचबरोबर या काळामध्ये पत्रकार संघाने जे काय उपक्रम केले, मुलांना एनओसी देणं, घरांची एनओसी देणं, पुन्हा मेडिक्लेमचे सर्टिफिकेट देणं आणि आय कार्ड जे अनेक वर्ष रखडले होते ते हे सर्व वाटप करण्याचं काम आज निवडणुकीत खासदार नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते आज देण्यात आलेला आहे. हा आजचा कार्यक्रम होता. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 22 जुलैला प्रो गोविंदा लीगची घोषणा केली. त्यामुळे जन्माष्टमीनिमित्त दहीहंडीच्या आयोजनाची रंजकता वाढणार असून त्यासाठी पथके तयार करण्यात येणार आहेत. एवढेच नाही तर या स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या गोविंदांना संघात समाविष्ट करण्यासाठीही बोली लावली जाणार आहे. यंदा त्यांची प्रक्रियाही सुरू झाली असून संघाने गोविंदासाठी बोली लावण्यास सुरुवात केली आहे. ज्याप्रमाणे IPLमध्ये घडते त्याचप्रमाणे आता प्रो गोविंदामध्ये पाहायला मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रो गोविंदा लीग 2024ची घोषणा केली. इतकंच नाही तर IPLच्या धर्तीवरती प्री क्वालिफायरही होणार आहे. प्रो गोविंदा लीगसाठी एकूण 32 संघांनी आपली नोंदणी केली असून 27 ते 28 जुलै रोजी प्रीचे आयोजन करण्यात आलेलं आहे. यामध्ये 16 संघ पात्र ठरतील आणि त्यानंतर या लीगच्या आयोजनाची जबाबदारी ही एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक यांच्याकडे देण्यात आली आहे. पूर्वेश सरनाईक यांना या लीगचे संस्थापक अध्यक्ष बनवण्यात आला आहे. या संदर्भात माहिती देताना पूर्वेश सरनाईक म्हणाले की दहीहंडीचा कार्यक्रम देशभरामध्ये ओळखला जावा अशी आमची इच्छा आहे. IPL आणि प्रो कबड्डीच्या लीगच्या धर्तीवरती आम्ही हे करू आणि त्याच आधारावरती त्याचं नाव देण्यात आले आहे. आतापर्यंत 12 संघ तयार करण्यात आले आहेत. गोविंदा गटांना संघाच्या जर्सी देण्यात येणार असून त्यावर त्यांची नावंही लिहिली जाणार आहेत. ठाणे टायगर्स, मुंबई युनायटेड अशी या संघांची नावं आहेत. संघ 18 ऑगस्ट रोजी SVP स्टेडियमवरती मुख्य स्पर्धेमध्ये भाग घेणार आहे. सदर कार्यक्रमाविषयी प्रो गोविंदा ठाणेचे आयोजक पूर्वेश सरनाईक यांनी अधिक माहिती दिली. त्यामध्ये 2 जे गोविंदा होते ते थोडेसे लवकर उठले आणि त्याच्यामुळे 4 सेकंदाची पेनल्टी या टीमला इथे देण्यात आली. हर एक सेकंड मैटर कर। कंफर्म वाली टीमें ही एक दूसरे के सामने भिड़न देती है फाइनल्स में।
एक्झॅक्टली. आता इथे वेळेला महत्व नाहीये, परंतु तुमची क्षमता तपासली जाईल. तुम्ही कशा पद्धतीने ते 3 एक्के उचलता आणि त्यानंतर कशा पद्धतीने अलगद लिल्याखाली उतरता, या सर्व गोष्टी प्रो गोविंदाच्या सीझन 2 मध्ये खूपच महत्वाच्या ठरतील. आता सुरू केलाय. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. बिल्कुल. और इस 1 मिनट इस चीज के बाद में जो अभी गेल्या अनेक वर्षापासून ठाण्याच्या वर्तकनगरमध्ये दहीहंडीचं आयोजन हे सन्माननीय आमदार प्रताप सरनाईक साहेबांच्या माध्यमातून केलं जात होतं आणि कुठेतरी एक युवा म्हणून माझ्या मनामध्ये एक संकल्पना आली. माझ्या वडिलांना मी एकदा असंच सांगितलं की आपल्याला या दहीहंडीला एक वेगळ्या उंचीवर न्यायला हवं आणि म्हणून ह्याच मातीच्या खेळाला आज आपण मॅटवर आणलेला आहे आणि आज अशाच माध्यमातून प्रो गोविंदा या कार्यक्रमाची संकल्पना आमच्या मनामध्ये आली आणि ती आज प्रत्यक्षात आम्ही उतरवायचं काम सुद्धा केलेलं आहे. आज या ठिकाणी स्वर्गीय बाबूराव सरनाईक जिम्नॅस्टिक सेंटर येथे महाराष्ट्रातील असे 32 संघ ते या ठिकाणी क्वालिफिकेशन साठी आलेले आहेत आणि ह्या 32 संघांपैकी 16 संघ हे 18 तारखेला डोम SVP स्टेडियम या ठिकाणी त्यांचं त्या ठिकाणी फिनाले केलं जाणार आहे. मी खरं तर या ठिकाणी मोहम्मद मोरानी साहेब आहेत, तसेच मजर नाडियाडवाला जी आहेत, मी या दोघांचा मनापासून आभार व्यक्त करतो की आज ह्या दोघांच्यामुळं आज खऱ्या अर्थानं आपल्या देशामध्ये नावाजलेलं जर आपण इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी जी म्हणतो ती ह्या दोघांची आहे. हे डोम जे आहे तेही यांचं आहे आणि त्यांच्या दोघांच्या मार्गदर्शनाखाली आज आपला हा महाराष्ट्राचा खेळ, हा आपला मातीचा खेळ, ह्याला एक आंतरराष्ट्रीय दर्जा मिळण्यासाठी ह्या दोघांचं त्यामध्ये पूर्णपणे हातभार असणार. अच्छा, पहिल्या याच्यात काहीच नाही आलेलं. मी राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं खूप खूप आभार व्यक्त करतो, कारण आज महाराष्ट्राचे जे लाखो गोविंद आहेत त्या लाखो गोविंदांचे प्रश्न सोडवण्याकरिता आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं जी मदत या गोविंदांना लागत असते ती सगळी या ठिकाणी केलेली आहे. प्रामुख्यानं त्यांचा जो विमाचा प्रश्न आहे, आज 75,000 गोविंदांना विमा संरक्षण जे आपण म्हणतो ते देण्याचं काम आज राज्य शासनाच्या वतीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर 27 तारखेला होणाऱ्या दहीहंडीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी सुद्धा जाहीर ही त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. भविष्यामध्ये ह्या गोविंदांचे आणि ह्या दहीहंडीच्या आमच्या खेळाडूंचे जी काही प्रश्न असतील ती प्रश्न पूर्णपणे सोडवण्यासाठी संपूर्ण सरनाईक परिवार आणि त्याचबरोबर आमची ही जी पर्पल डोम ही प्रो गोविंदाला निर्मित करणारी जी कंपनी आहे ते पूर्णपणे त्या ठिकाणी करत राहते. मी मोहम्मद मुरानी ऑन बिहाफ ऑफ प्रो गोविंदा. एक पूर्वेश जी का सपना था जो अब रियलिटी होने जा रहा है. फर्स्ट सीजन जो हुआ वो बहुत सक्सेसफुल हुआ और पूर्वेश जी का एक सपना था कि इसको नेशनल लेवल और इंटरनेशनल लेवल पे ले जाना है और गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ने ऑलरेडी इसको स्पोर्ट्स का खिताब दिया है. और ये लीग जब उन्होंने बताया तो हमने बोला ये लीग बहुत आगे जाएगी क्योंकि इसमें रिलीजन भी है, कल्चर भी है और स्पोर्ट्स भी है और ये तीनों मिलके जो आदमी का एक पैशन होता है और जो डिटर्मिनेशन है कि हमको ये लीग जीतना है और इसका हम लोग आप रिजल्ट देख ही रहे हो. प्री क्वालिफिकेशन राउंड में 32 टीम प्री क्वालिफाई हो रही है आज और कल में और 16 टीम 18 अगस्त को SVP स्टेडियम डोम में लड़ेगी और विनर उपस्थित होगा. ठाकरे गटाच्या वरिष्ठ युवा सेना पदाधिकाऱ्यांचे राजीनामे व शिंदे गटात प्रवेश. ठाण्यामध्ये ठाकरे गटाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला असून ठाकरे गटाच्या युवा सेनेच्या उपजिल्हा प्रमुखांसह 4 पदाधिकाऱ्यांनी अंतर्गत गटबाजीला कंटाळून सामूहिक राजीनामे दिले आहेत. या सर्वांनी थेट युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे हे राजीनामे दिले असून त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे ठाण्यात ठाकरे गटाच्या युवा सेनेची उरली ताकद देखील आता संपुष्टात आली आहे. शिवसेनेच्या फुटीनंतर ठाणे हे महाराष्ट्राच्या राजकारणाचे केंद्रबिंदू झाले आहे. या ठिकाणी शिवसेना आणि ठाकरे गटात अनेक वेळा संघर्ष पाहायला मिळाला आहे. शिवसेनेच्या फुटीनंतर ठाण्यातील बहुतांश नगरसेवक यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. यामध्ये अनेक युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा देखील समावेश होता. आमदार प्रताप सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक हे युवा सेनेचे सचिव आहेत. त्यांनी ठाण्यामध्ये युवा सेनेचे मोठे जाळं निर्माण केलं आहे. त्यात ठाकरे गटामध्ये युवा सेना फारशी क्रियाशील नव्हती. अशातच आता उरल्या युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी देखील थेट आदित्य ठाकरे यांच्याकडे राजीनामा दिला आहे. राजीनामा देणाऱ्यांमध्ये उपजिल्हा प्रमुख अर्जुन डाबी, शहर अधिकारी किरण जाधव, शाखा प्रमुख अभिषेक शिंदे, समन्वयक दीपक कनोजिया, विभागाधिकारी राज वर्मा इत्यादींचा समावेश आहे.
आदित्य ठाकरे यांना दिलेल्या पत्रामध्ये या पदाधिकाऱ्यांनी त्यांची खंत व्यक्त केली. गेल्या 15 वर्षात सातत्याने युवा सेनेच्या स्थापनेपासून संघटन मजबूत करण्याचं काम प्रामाणिकपणे केले, परंतु विरोधकांना अंगावर देखील घेतले आहे. परंतु गेल्या 2 वर्षात काही निवडक पदाधिकारी यांनी सुरू केलेल्या अंतर्गत गटबाजीमुळे आमच्या निष्ठेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. त्यामुळे आम्ही जड अंतःकरणाने सामूहिकरित्या पदाचा राजीनामा देत असल्याचे या पत्रामध्ये नमूद केलं आहे. तर या पदाधिकाऱ्यांनी नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिंदे गटात प्रवेश केला आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचं स्वागत केलं व पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा देखील दिल्या. सतत सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे पुणे महानगरपालिका क्षेत्रातील अतिवृष्टीमधील बाधित नागरिकांना मदतकार्य करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे महानगरपालिकेच्या ठाणे आपत्ती दलाची टीम पहाटे पुण्याला रवाना करण्यात आली. पुणे येथे बाढी ठाणे महापालिकेच्या वतीने पुणे येथे रवाना करण्यात आलेल्या पथकामध्ये 2 उपअभियंता, 2 सुपरवायझर, 3 तांत्रिक कर्मचारी, 4 जेटिंग वाहने, 4 वाहन चालक, 8 ऑपरेटर, 177 सफाई कामगार, 4 उपमुख्य स्वच्छता निरीक्षक, 12 स्वच्छता निरीक्षक, 10 हवालदार, वाहन चालक इत्यादींचा समावेश आहे. त्याचबरोबर 80 खराटे, झाडू, ब्रश, पावडे, काटेपंजे इत्यादी साहित्यांचा देखील त्याच्यामध्ये समावेश आहे. अतिवृष्टीमधील बाधितांना प्राथमिक औषधोपचार उपलब्ध व्हावेत यासाठी वैद्यकीय किट, पुरेसा औषध साठा, ORS पॅकेट, पाणी व बिस्किट इत्यादींचा समावेश आहे. तसेच नागरिकांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी कार्डियक ॲम्ब्युलन्स, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुनीता सोनावणे, 1 परिचारिका व 1 वाहन चालकाचा यामध्ये समावेश आहे. गणपती बाप्पा हो गया काम, हो गया सब छोड़ दो, हो गया सब गया, हम लोग 5 बजे आपको पता है. गणपती बाप्पा ठाणे शहरात सुरू असलेल्या रस्ते दुरुस्तीच्या कामाचा आढावा घेण्यासाठी ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी ठाणे शहरातील सर्व रस्त्यांची पाहणी केली. पावसामुळे शहरात ठिकठिकाणी पडलेले खड्डे हे स्वच्छ करून ते मास्टिकच्या साह्याने युद्धपातळीवरती दुरुस्त करण्याचे निर्देश आयुक्तांनी महापालिका, मेट्रो प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, MMRDA या सर्व प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. या पाहणी दौऱ्यास अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनग्रा, वाहतूक विभागाचे उपायुक्त विनयकुमार राठोड, MMRDA मेट्रोचे कोऑर्डिनेटर जयवंत ठाणे, कार्यकारी अभियंता शेवाळे महाले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी सुनील पाटील, शाखा अभियंता परदेशी तसेच ठाणे महानगरपालिकेचे उपनगर अभियंता सुधीर गायकवाड यांसह इतर पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. यांसह इतर अधिकारी येथे उपस्थित होते. ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून ते तातडीने दुरुस्त करण्याची कार्यवाही करत असतानाच रस्त्यावर उंचवटा राहणार नाही. रस्त्यावरील खड्डे भरल्यानंतर सदर ठिकाणचा रस्ता हा एकसमान राहील अशा पद्धतीने रस्त्याची दुरुस्ती करावी. तसेच रस्त्याच्या कडेला पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी असलेली पावसाळी गटारांची साफसफाई करण्यात यावी. तर गटारातील काढण्यात आलेल्या गाळ हा तिथेच न टाकता तातडीने उचलण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या आहेत.
ठाण्याहून पाकिस्तानला जाऊन पाकिस्तानमधील तरुणाशी लग्न केलेल्या तरुणीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे पाकिस्तानला गेलेल्या सनम खानला ठाणे न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 2 दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर सनम खानची आता ठाणे कारागृहात रवानगी होणार आहे. सनम खानला पाकिस्तानला जाण्यासाठी बनावट कागदपत्र बनवून देणाऱ्या जयवंत राठोड याला देखील ठाणे न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.